नमस्कार. पुस्तकांच्या जगात या आमच्या साप्ताहिक सदरामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमाच्या आजच्या मोबाईल युगामध्ये लोकांची पुस्तकाची वाचनाची आवड दिवसेंदिवस कमी कमी होत चालली आहे. नवीन नवीन बाजारात पुस्तकं येत आहेत, लेखक चांगल्या चांगल्या पद्धतीने लिहित आहेत, परंतु लोक मात्र पुस्तकांच्या दुकानात फिरताना किंवा वाचनालयात जाताना दिसत नाही आहेत. कारण सर्वजण मोबाईलमध्ये आणि सोशल माध्यमामध्ये अडकून पडलेले आहेत. ते पुन्हा वाचनाकडे वळावेत आणि पुस्तकांकडे वळावेत म्हणून हे सदर आम्ही सुरू केलेलं आहे. या सदरामध्ये बाजारात नव्याने आलेल्या पुस्तकांची, त्याचप्रमाणे जुन्या काही पुस्तकांची जी वाचनीय आहेत अशांची ओळख करून दिली जाते. आज आपल्यासमोर चंद्रकांत बर्वे यांचं 70ची सेल्फी नावाचं एक वेगळ्याच प्रकारचं पुस्तक आलेलं आहे. टवाळा आवडे विनोद, मुक्काम पोस्ट दूरदर्शन ही चंद्रकांत बर्वे यांची इतर काही पुस्तकं. त्यापैकी आकाशवाणी शपथ खरं सांगेन या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार लाभला आहे. चंद्रकांत बर्वे हे आकाशवाणी आणि दूरदर्शनमध्ये जवळजवळ 35 वर्ष कार्यरत होते. उत्कृष्ट कार्यक्रम निर्मितीबद्दल त्यांना केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून अनेक पारितोषिकं मिळाली आहेत. त्या काळामध्ये त्यांना अनेक मान्यवर भेटले, अनेक सेलिब्रिटीज बरोबर जवळून काम करण्याचा योग आला. ते करत असताना त्यांना जे अनुभव आले, जी माणसं वाचायला मिळाली, ती त्यांनी या पुस्तकामध्ये खूप वेगळ्या पद्धतीने आपल्या मिश्किल शैलीत शब्दबद्ध केलेली आहेत. चित्रपट जगातील सेलिब्रिटींच्या म्हणजे बड्या व्यक्तींच्या छोट्या छोट्या गोष्टी देखील आपल्या मार्मिक पद्धतीने वाचकांना सांगितलेल्या आहेत. अगदी सहजपणे सांगितले आहेत. त्यामुळे काय झालंय की कुठल्याही प्रकारचा अलंकारिक किंवा स्टायलिस्ट अशी पोज न घेता वाचकांशी हितगुज म्हणून केलेल्या अशा या गप्पा आहेत. या सेलिब्रिटीजमध्ये राज कपूर, दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, गोविंदा, सुधीर दळवी, रंजना, उदित नारायण, सदाशिव अमरापूरकर, शत्रुघ्न सिन्हा, सर्वश्री विजय तेंडुलकर, व्यंकटेश माडगुळकर, नामदेव ढसाळ, डॉक्टर लक्ष्मण देशपांडे, पुरुषोत्तम दारवेकर, डॉक्टर यदी फडके अशा सेलिब्रिटींच्या म्हणजेच बड्या लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या आहेत. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांची प्रस्तावना प्रस्तुत पुस्तकाला लाभली आहे. त्यांनी आपल्या नेहमीच्या प्रभावी शैलीत पुस्तकाची वैशिष्ट्ये उलगडून दाखवली आहेत. वाचकांनी मुळातूनच ती प्रस्तावना वाचावी अशी झाली आहे. पुस्तकाच्या पहिल्याच प्रकरणामध्ये माझे वंदनीय मित्र या सदराखाली मराठी चित्रपट गीतकार डॉक्टर मुरलीधर गोडे, सिने, नाट्य आणि मालिका लेखक अशोक पाटोळे, आकाशवाणीतील सहकारी मित्र श्रीयुत नीलकंठ कोठेकर या 3 मान्यवरांवर लेख आहेत. या तिघांनी मरणोत्तर देहदान केलं. त्यामुळे त्यांच्यावर लिहिलेला हा लेख खूप वेगळ्या धाटणीचा आहे. इतर लेख मात्र मोठ्या मोठ्या व्यक्तींच्या छोट्या छोट्या गोष्टी मिश्किलपणे सांगणाऱ्या आहेत. या पुस्तकावर मी अधिक काही बोलण्यापेक्षा काही मान्यवरांच्या या पुस्तकाच्या संदर्भातील बोलक्या प्रतिक्रिया आपण ऐकूया. पहिल्या प्रथम ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक श्रीयुत
विजय केंकरे यांची ही बोलकी प्रतिक्रिया. नमस्कार, मी विजय केंकरे. चंद्रकांत बर्वेंचं पुस्तक वाचलं, 70तली सेल्फी. जनरली काय होतं, आपण एखादं पुस्तक वाचायला घेतलं की ते तुकड्या तुकड्यात वाचून संपवतो. पण हे एक असं पुस्तक होतं की ते मी जवळजवळ सलग वाचून संपवलं. आणि मला या पुस्तकाची खासियत अशी वाटली की यातल्या काही व्यक्तींना मी ओळखतो, पण त्यांना चंद्रकांत बर्वेंच्या चष्म्यातनं बघायला फार मजा आली. काही काही गोष्टी धक्कादायक आहेत, काही काही गोष्टी फार इंटरेस्टिंग आहेत. पण मला या पुस्तकातली सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे आपण जे काम करतो ते करत असलेलं काम अत्यंत इंटरेस्टिंग पद्धतीने करून त्यातून या व्यक्तिरेखा त्यांनी शोधल्या आहेत. तर मला असं वाटतं की चंद्रकांत बर्वेंचं हे पुस्तक नुसतंच वाचनीय नाही, तर आपल्याला एक गोष्ट शिकवणार आहे की तुम्ही काही व्यवसाय, कुठलाही व्यवसाय करत असा, पण तुमचे डोळे जर उघडे असतील आणि तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते म्हणायची ताकद तुमच्या लेखनीत असेल, तर तुम्ही ते अत्यंत इंटरेस्टिंग पद्धतीने सांगू शकता. असं हे पुस्तक आहे. आणि मला असं वाटतं त्याकरताच हे पुस्तक आता हल्ली मी वाचलेलं काही पुस्तकातलं महत्त्वाचं पुस्तक आहे. ती माणसं, त्यातली काही मला वेगळ्या पद्धतीने कळली आणि काही माणसं जशी आहेत तशी कळली, म्हणजे पुन्हा दिसली म्हणून आपण. त्यामुळे मला असं वाटतं की चंद्रकांत बर्वेंचं एक पुस्तक खूप लोकांनी वाचायला हवं. ते नुसतंच वाचनीय आहे असं नाही, तर ते सक्षम अनुभव कथन आहे. आणि ते सुद्धा आपण जे करतो ते काम करून आणि त्याच्यात रस घेऊन केलंय, म्हणून जरूर वाचा. यानंतर ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांची या पुस्तकाच्या संदर्भातली ही प्रतिक्रिया. काय आमचे चेहरे नेहमीच दिसतात, हे असे असतात ते, पण त्या चेहऱ्यामागे दडलेला माणूस जो आहे ना, तो शोधण्याचं काम आमचे मित्र चंद्रकांत बर्वे यांनी केलेलं आहे. त्यांचं हे 70ची सेल्फी आहे ना, त्याच्यामध्ये आकाशवाणी, दूरदर्शन आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जे काही काम केलं ना, त्यात भेटलेली ही सगळी माणसं आहे. आणि ही माणसं नुसती व्यक्तिरेखा म्हणून लिहिलेली नाही आहेत. गंमत अशी आहे की यांच्या काही खुबी आहे, काही न्यून आहे किंवा काही वेगळेपणा आहे, तो नेमका चंद्रकांत बर्वे यांनी उचललेला आहे, टिपलेला आहे आणि तो तुमच्या पुढे मांडलेला आहे. म्हणजे यातल्या व्यक्तिरेखा म्हणजे त्यांचं चरित्र नाही आहे, तर त्यांच्या एखाद्या स्वभावातली एक छानशी जाणीव किंवा थोडंसं न्यून हे कुठेतरी त्यांनी पकडलं. आणि मग ही व्यक्ती अजून कशा पद्धतीने मला सामोरी आली किंवा मी त्यांना गेलो, हे सगळं वाचणं म्हणजे अतिशय आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला सांगतो की या गोष्टीचं टायटलच बघा ना, अमिताभ खोटं बोलतो. आता हे असं, जर अमिताभ बच्चन खोटं बोलतोय हे टायटल देऊन त्यांनी तो लेख लिहिला. बरं, ते लेख सुद्धा 2-2.5 पानाच्या वर नाही. त्या व्यक्तीविषयी, त्यांचा मेकअप करणारा तो जो सावंत आहे त्याने लिहिलेलं, किंवा त्यांच्याबरोबर एक काम करणारा दुर्गासिंह नावाचा एक दूरदर्शनमध्ये असिस्टंट होता, मग तो निर्माता झाला, त्याच्याविषयी लिहिलं की अगदी स्पष्ट लिहिलंय की हा ढ होता आणि त्याच्याबद्दल त्याला काहीच वाटत नव्हतं. पण त्याला पुढे करण्यासाठी, त्याच्याकडून काम करून घेण्यासाठी या मंडळींनी किती कष्ट घेतले होते. तर यातल्या या सगळ्या व्यक्तिरेखा वाचणं हा एक आनंदाचा क्षण आहे. आणि म्हणूनच मला वाटतं न्यूज स्टोरी टुडे, आता त्यांनी त्याच्यामध्ये ना असं म्हटलेलं आहे ब्लर्बला की नरेंद्र मोदी हे दूरदृष्टीचे मुत्सद्दी राजकारणी होणार, हे प्रस्तुत लेखकाने इतर राजकीय नेते, पत्रकार, माध्यम तज्ज्ञ वगैरे सगळ्यांच्या आधी ओळखलं होतं. हे म्हणजे भविष्य सांगितल्यासारखं आहे, पण खरंच आहे ते. लेखकाने म्हणजे या चंद्रकांत बर्वेंनी गोव्याच्या एका मुख्यमंत्र्यांची रेकॉर्ड केलेली मुलाखत प्रसारित न करता ती पुसून टाकली गेली का, त्याचं उत्तर या पुस्तकात आहे. लेखकाला मंदाकिनी आणि सिमी गरेवाल या नटांनी विनाकारण झापलं होतं, त्याचीही गोष्ट या पुस्तकात आहे. तर हे पुस्तक म्हणजे चरित्र नाही, तर या वेगवेगळ्या वल्ली ज्यांना आपण बघतो नावाजलेल्या, तर त्यांच्याबद्दल एक 70ची सेल्फी आहे. ती सेल्फी आपणही बघायला हरकत नाही.
निश्चित बघा, वाचा, खूप आनंद मिळेल. धन्यवाद. मराठी साहित्य परिषद तेलंगणच्या अध्यक्षा श्रीमती विद्या देवधर यांची या संदर्भातील ही प्रतिक्रिया. नमस्कार. सत्तरीची सेल्फी या चंद्रकांत बर्वे यांच्या नवीन पुस्तकाबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करते. चंद्रकांत बर्वे यांची यापूर्वीचीही दोन्ही पुस्तकं आकाशवाणी संबंधातली अतिशय गाजली होती. त्यांचं एक नाटकही आणि एका सिनेमासाठी सुद्धा त्यांनी पटकथा लिहिलेली होती. त्यांची स्वतःचीच कथा आणि पटकथा, तीही अतिशय सुंदर होती. तेव्हा चंद्रकांतचं नवीन पुस्तक आलं म्हणजे ह्यात काहीतरी वेगळं असणार हे तर नक्कीच ठरलेलं आहे. आता या पुस्तकामध्ये तर अगदीच वेगळा खजिना आहे. म्हणजे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, नाट्य क्षेत्र, चित्रपट क्षेत्र, याशिवाय साहित्य क्षेत्र, या सर्व क्षेत्रातल्या विविध मान्यवरांच्या बद्दलचे किस्से ह्याच्यामध्ये आहेत. किस्से म्हणजे आठवणींपेक्षा थोडं काही वेगळं असतं. या लोकांची चरित्र आपल्याला माहिती आहेत, परंतु त्यांच्याबरोबर जेव्हा गप्पा झाल्या किंवा काम करताना जेव्हा त्यांच्या संबंधाचे अनुभव आले, ते अनुभव फक्त एकट्या चंद्रकांतचेच आहेत आणि त्यांनी ते आपल्यापर्यंत पोचवलेले आहेत. त्यामुळे हे किस्से ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी हे पुस्तक आपल्याला नक्कीच पाहिलं पाहिजे. याच्यामध्ये किती विविधता आहे हो. इथे भीमसेन जोशी आपल्याला भेटतात, त्याचप्रमाणे लेखक म्हणून यू.म. पठाणांसारखे विद्वानही आहेत, नामदेव ढसाळ आहेत, याशिवाय लक्ष्मण लोंढे आहेत. इतक्या विविध, शिवाय दाजी भाटवडेकर, प्रभाकर पणशीकर यांचीही भेट आपल्याला होते. विजय तेंडुलकरांसारखा जगभर प्रसिद्ध असलेल्या लेखकाचे सुद्धा एक छोटासा बारकावा या पुस्तकामध्ये चंद्रकांतनी टिपलेला आहे. चंद्रकांत मुळातच गोष्टी वेल्हाळ, अतिशय हुशार आणि तितकाच चाणाक्ष. त्यामुळे या प्रसिद्ध लोकांच्या प्रसिद्धीबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आपण सर्व जाणतच असतो, परंतु हे अनुभव चंद्रकांतचे जे आहेत ते मात्र आपल्या कोणालाही कधीही येत नसतात आणि म्हणूनच हे पुस्तक वाचण्यासारखं आहे. राहून गेलेल्या मुलाखती अशा एका सदरामध्ये चंद्रकांतनी नारायण पवार यांची मुलाखत घेता आली नाही म्हणून खंत व्यक्त केली आहे. कोण हे नारायण पवार? तर भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण आमच्या हैदराबाद स्टेटमध्ये मात्र पारतंत्र्यच होतं. या काळात रझाकारांच्या अत्याचाराला सदैव पाठिंबा देणारा जो शेवटचा निजाम, त्याच्या कामाबद्दल इथल्या जनतेमध्ये विलक्षण तिटकारा होता, कारण त्यांनी प्रचंड आनंदित अत्याचार रझाकारांनी हिंदूंवर केलेले होते. अशा ह्या निजामावर भारतीय स्वातंत्र्य मिळालं, आम्ही पारतंत्र्यात आहोत, त्या काळात त्याच्या राजवाड्याच्या बाहेर रस्त्यावर उभं राहून त्याच्या गाडीवर आपला मित्र गंगाराम याच्यासोबत बॉम्ब टाकणारा एक तरुण म्हणजे नारायणराव पवार. अर्थात पुढे 18 सप्टेंबर 48मध्ये हैदराबाद स्टेट स्वतंत्र झालं, पण नारायण पवार त्यावेळी सुद्धा तुरुंगात होते आणि स्वातंत्र्य हैदराबादला मिळाल्यानंतर सुद्धा पुढचे 4 महिने त्यांना तुरुंगातच काढावे लागले होते. असा हा एक दुर्लक्षित पण अतिशय धडाडीचा माणूस. आणि त्याबद्दल मी एवढं विस्ताराने सांगितलं कारण चंद्रकांतला जी संधी मिळाली नाही ती नारायणरावांना भेटण्याची, त्यांचं मुलाखत घेण्याची संधी मला मात्र मिळालेली होती. आणि याबद्दल मला नेहमीच फार विशेष आनंद होतो. तसंच मी संपादित करत असणाऱ्या संवादू या द्विमासिकामध्ये सुद्धा मी नारायणराव पवार यांच्याबद्दल एक लेखही लिहिलेला होता. तेव्हा चंद्रकांत, त्यांची माहिती मी तुला देईन. पुढच्या पुस्तकामध्ये तू नक्कीच त्यांचा आदराने गौरव करशील याबद्दल मला खात्री आहे.
कारण हैदराबाद स्वातंत्र्य संग्रामावर गुलबर्ग्यात असताना चंद्रकांतनी काही कार्यक्रम केले होते, काही चित्रफिती तयार केलेल्या होत्या. तेव्हा जसं हलकं फुलकं चेष्टेखोर लिहिणारा हा चंद्रकांत काही गंभीर, काही महत्त्वाचं आणि आवश्यकही लिहिणारा असा एक संवेदनशील लेखक आहे. आणि अशा या लेखकाच्या या अगदी आगळ्या वेगळ्या असणाऱ्या मुलाखती, त्यांची माहिती अगदी छोटी छोटी 2-3 पानांमध्ये आपल्याला मिळालेली आहे. आणि ही माहिती वाचण्यासाठी कोणतंही पान उघडा, त्याचा आनंद घेण्यासाठी 70ची सेल्फी हे चंद्रकांत बर्वे यांचं पुस्तक आपण जरूर वाचा, अवश्य त्याचा आनंद घ्या. या तिघांच्याही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर या पुस्तकाचे लेखक श्रीयुत चंद्रकांत बर्वे यांचं हे मनोगत. 70ची सेल्फी या माझ्या पुस्तकाच्या कव्हर पेजवरूनच तुमच्या लक्षात येईल की मी याच्यात बऱ्याच काही बड्या म्हणजे लेखक, कलाकार, राजकीय नेते वगैरे मंडळींबद्दल काही लिहिलेलं आहे. ही गोष्ट खरीच आहे. आणि ते जर तुम्ही संपूर्ण पुस्तक वाचायला घेतलं तर लक्षात येईल की 50-60 ही जी बडी म्हणजे अशी मंडळी आहेत, सेलिब्रिटी मंडळी, त्याच्याबरोबर 5-7 अशी लोक आहेत की जी नावं तुम्हाला फारशी माहिती नाहीत. मग तुम्हाला असा प्रश्न पडेल की बाबा या बड्या लोकांबरोबर यांचं काय तुम्ही लिहायला घेतलं? तर त्याचं कारण आहे, अहो ही जी मंडळी आहेत ना, मी ज्यांच्याबद्दल तर बोलणार आहे, त्यांना स्टार व्हॅल्यू नसली तरी फार मोठी स्टोरी व्हॅल्यू आहे. तुम्हाला नाही विश्वास बसत? अहो तुम्हाला सांगतो, माझा वाड्यातलं आमचा मित्र डॉक्टर धनंजय गोखले, गणितात PhD केलेला, पुढे संत साहित्याचा दणगा अभ्यास, पुढे तो TIFRमध्ये अभ्यास म्हणजे आपले जे डॉक्टर जयंत नारळीकर आहेत त्यांच्याबरोबर तो पुढे संशोधन करत होता. तिथनं त्याला अमेरिकेची फेलोशिप मिळाली, तर तिकडं गेला. पण जाताना त्यांनी आम्हाला सगळ्यांना सांगितलं की मी आता अमेरिकेला चाललो आहे, परत भारतात येणार नाही, आपली परत भेट होणार नाही. आणि जो गेला तो आमच्यासाठी कॅम्पचाच गेलेला आहे. अजूनही फक्त क्वचित त्याचा एकाला फोन येतो, एवढंच ते आम्हाला कळतं, पण बाकी तो आमच्याशी संबंध नाही. त्याची आई काही वर्षांनी त्याच्याकडे त्याला भेटायला गेली. त्यावेळेस तिने बघितलं की तो तर एका हॉटेलमध्ये डिशवॉशिंग करतो आहे. ते तिला पाहावे ना की एवढा मोठा हुशार माझा मुलगा, त्याला आपल्या घरात इथं इंडियात कमी काही नाही आहे आणि तो एवढा हुशार असून तिथं डिशवॉशिंग करतो त्यांनी, पण तो परत यायला तयार नाही. काही दिवसांनी आमच्या एका दुसऱ्या इंजिनियर मित्रांनी त्याला कॅलिफोर्नियामध्ये भीक मागताना बघितल्याचं आम्हाला कळवलं. आता हे सगळं जे प्रकरण आहे ते एकदम गूढ आहे, अनाकलनीय आहे. आता आमचा हा मित्र झाला. दुसरा मी सांगतो, आमचा एक कलाकार मित्र, आमच्यासारखाच साधासुद्धा, पण त्याच्यात एक दोष होता बरं का. आणि त्या दोषाची त्याला एवढी मोठी किंमत द्यावी लागली की पुढे त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली. सदा पाटणकर पुढे तो जन्मठेपची शिक्षा घेऊन तो जेलमध्ये गेला. तिसरी आमची एक कलिग सांगतो, ती म्हणजे आकाशवाणीत होती आमच्याबरोबर, ती अनाऊन्सर होती, पुढे प्रोड्युसर झाली, दिसायला छान, हुशार, म्हणजे अशी इतकी गुणी असलेली, पण आपल्या गुणाचा त्यांनी उपयोग कमी आणि दुरुपयोग जास्त केला. फायदा ते करून घेण्याऐवजी गैरफायदा फार केला. आणि त्याच्यामुळे तिला तात्पुरता काही फायदा नक्कीच झाला, पण पुढे त्याला त्याच्या आयुष्यात तिला खूप मोठी किंमत मोजावी लागली. इतकी की तिच्यावर आणि तिच्या घरावरच एक मोठं संकट आलं. तिच्या एका मुलाने आत्महत्या केली. पुढे यथावकाश ती जाता गेली. त्याच्यानंतर तिच्या नवऱ्याने आत्महत्या केली. तिच्या दुसऱ्या मुलांनी सुद्धा आत्महत्या केली. अशा रीतीने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. तर सांगायचं गोष्ट म्हणजे ही सगळी जी माणसं आहेत ही गूढ आहेत. तर रसिक हो, हे पुस्तक तुम्हाला आवर्जून वाचायचं आहे. हे पुस्तक न्यूज स्टोरी टुडे या प्रकाशन संस्थेने प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकाची किंमत 400 रुपये असून सवलतीच्या दरात फक्त 350 रुपयात ते पुस्तक पोस्टेजसह आपल्या घरपोच उपलब्ध आहे. संपर्कासाठी दूरध्वनी श्री चंद्रकांत बर्वे 9920576455. नंबर पुन्हा एकदा ऐका, 9920576455.